भिवंडी तालुका के काल्हेर गांव में काल्हेर ग्राम पंचायत के अंतर्गत घान कचरा व्यवस्थापन प्रकल्प का उद्घाटन। माजी नौदल सैनिक स्वर्गीय जितेंद्र शांताराम पाटिल प्रवेश द्वार का उद्घाटन। शमशान भूमि सुशोभीकरण कामों का लोकार्पण। धर्मवीर आनंद दीघे साहेब प्रवेश द्वार से गेट नंबर 2 तक डामरीकरण रास्ते का उद्घाटन। ग्राम पंचायत काल्हेर उप सरपंच भरत जयवंत पाटिल के प्रयासों से डेबोरी स्थित कालिका माता मंदिर के विस्तारीकरण व सुशोभीकरण सहित विभिन्न कामों का उद्घाटन व भूमि पूजन केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्य मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जिला परिषद सदस्य थाने जयवंत पाटिल, माजी सरपंच रमेश पाटिल, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्रीधर पाटिल, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच छत्रपति पाटिल, पंचायत समिति सदस्य विनोद मुकादम, भाजपा काल्हेर अध्यक्ष हरिश्चंद्र पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्या स्नेहा पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्या योगिता अनिल महात्रे, सदस्य देवेंद्र पाटिल, सीता दीपक पाटिल, माजी सरपंच पुंडलिक भोकरे, लाड़किया पाटिल, समाज सेवक नितिन शाह सहित भारी संख्या में मान्यवरों व काल्हेर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान सरपंच भावना सुजीत पाटिल, उप सरपंच भरत जयवंत पाटिल, ग्राम विकास अधिकारी रमेश बालू राठौड़ सहित सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने आज ग्रामपंचायत काल्हेर यांनी आपल्या ग्राम निधीमधून बनविण्यात आलेले घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण।
ठाणे जिल्ह्यात प्रथमच या क्षमतेचा म्हणजे 5 टन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प ग्राम निधीतून राबवणारी ग्रामपंचायत काल्हेर. माजी नौदल सैनिक स्वर्गीय जितेंद्र शांताराम पाटील प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण. स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे लोकार्पण. धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रवेशद्वार ते गेट क्रमांक 2 पर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन व लोकार्पण. कार्यसम्राट श्री भरत जयवंत पाटील उपसरपंच ग्रामपंचायत काल्हेर यांच्या सौजन्याने करण्यात आलेल्या डेबोरी येथील कालिका माता मंदिराचे विस्तारीकरण व सुशोभीकरण कामाचे उद्घाटन व लोकार्पण. या सर्व कामांचे उद्घाटन व लोकार्पण आपले प्रमुख अतिथी माननीय नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब व सर्व सन्माननीय अतिथी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आलेला आहे. मी सर्व अतिथी यांच्या या सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो. आज ग्रामपंचायत काल्हेर याचकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायत काल्हेर ही जिल्ह्यातील एकमेव अशी ग्रामपंचायत ठरली आहे की ज्यांनी या क्षमतेचा 5 टन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ग्राम निधीतून उभा केलेला आहे. यामुळे आपल्या काल्हेर गावाच्या शिरावर अजून एक मानाचा तुरा लागलेला आहे. माननीय नामदार श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपली ग्रामपंचायत काल्हेर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. साहेबांनी आम्हालाच नेहमीच प्रेरणा दिली, सहकार्य केलं. तसेच आम्हाला जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती भिवंडी याचकडून मोलाचे सहकार्य लाभत आहे व त्याबद्दल ग्रामपंचायत काल्हेर याचकडून मी सर्वांचे आभार व्यक्त करते. मी काल्हेर ग्रामस्थ व मुख्यतः माझ्या महिला भगिनी यांना विनंती करते की यापुढे आपल्या घरातील ओला कचरा व सुका कचरा याचे वर्गीकरण करून दोन्ही वेगवेगळ्या डब्यात साठवून तो घंटागाडीतच टाकावा, जेणेकरून आम्हाला ते सोपे पडेल. उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, ग्रामस्थ, महिला भगिनी यांचे पुन्हा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजपूत साहेब हे आपल्याला थोडक्यात घनकचरा व्यवस्थापन काय विषय आहे नमस्कार, मी डॉक्टर माननीय मंत्री साहेबांच्या हस्ते त्याचं आपण उद्घाटन केलं आहे. ओल्या कचऱ्यापासून खत बनवायचा आपण इकडे प्रकल्प लावला आहे. कचऱ्यात मुळात ओला आणि सुका असे 2 प्रकार असतात. तर आपला किचन वेस्ट, भाजीपाल्याचा वेस्ट, मच्छीचा वेस्ट हा सगळा ओल्या कचऱ्यात होतो. त्यापासून खत बनवायचा प्रकल्प आज आपण तुमच्या डम्पिंग ग्राउंड इथे लावला आहे. जो 5 टन कॅपॅसिटीचा आपण हा प्रोजेक्ट लावला आहे, 5 टन पर डे. त्यातून आपल्याला 2.5 ते 3 टन खत निर्मिती होणार आहे. जवळपास 7 ते 8 लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे. ह्या फेज 1 पहिल्या टप्प्यात आपण हा प्रकल्प केला आहे. पुढच्या टप्प्यात आपण तुमच्या गावाचं जे टोटल वेस्ट आहे 25 ते 30 टन तुमचं दिवसाला घनकचरा निर्मिती होते. तर तो टप्प्याटप्प्याने आपण त्याचं निर्मूलन आणि प्रक्रिया करायची प्रोसेस साहेबांच्या मार्गदर्शनाने पुढे कंप्लीट करणार आहोत. आता फेज 1 पहिल्या टप्प्यात आपण ओल्या कचऱ्यापासून खत बनवायचा प्रकल्प लावणार. दुसऱ्या टप्प्यात आपण ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस बनवायचा प्रकल्प लावणार. आणि तिसऱ्या टप्प्यात जो सुका कचरा आहे, प्लास्टिक आहे, त्याच्यापासून ऑइल आणि रिसायकल ग्रॅन्युल हा बनवायचा आपण प्रकल्प इथे उभारणार आहोत. हा प्रकल्प वन ऑफ इट्स टाईप असा एकच प्रकारचा पूर्ण ठाणे जिल्ह्यात, मी तर म्हणेल की पूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. याला मेकॅनाइज कंपोस्टिंग आपण म्हणतो. तुमच्या ठाणे ही काल्हेर ॲक्च्युली ग्रामपंचायत आहे, पण ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन माननीय मंत्री महोदयांनी मार्गदर्शन करून आपण अशा प्रकारचा प्रकल्प इथं उभारला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या टप्प्यांमध्ये आपण याचं ह्या घनकचऱ्याची पुढची स्वरूप प्रकल्पाचं घेईल पुढच्या टप्प्यांमध्ये. आणि हा फ्लॅगशिप प्रोजेक्ट महाराष्ट्राला मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपण इकडे करायचा मानस आहे. जवळजवळ 1 वर्ष इलेक्शनला कंप्लीट झालं आहे. आपले सरपंच बसून, पण मंत्रीसाहेब सर्व सरपंच जे जे व्यक्ती बसतात, उपसरपंच, आमचे जिल्हा परिषद सदस्य, दोन्ही पंचायत समिती सदस्य यांच्या एक दुसऱ्याची कॉम्पिटिशन लागलेली आहे. काळात घनकचरा वेस्ट मॅनेजमेंट हे आपलं आपण आश्वासन दिलेलं इलेक्शनच्या वेळेस निवडणुकीपूर्वी. तर त्याच्यामध्ये आम्ही जी काय 4-5 गोष्टी
इम्पॉर्टंट करणार आहोत त्याच्यामधल्या 2 तर कंप्लीट झाल्या, कारण रोड रस्ते फार चांगले झाले, वेस्ट मॅनेजमेंटचं हे चालू झालं आहे. खास करून अभिनंदन करेन ग्रामपंचायत आणि सर्व आमच्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सर्व ही टीम म्हणजे मॅनेजमेंट, कारण तेवढंच चांगलं काम स्नेहा पाटील यांनी केलं, योगिता पाटील यांनी केलं, आता भावना पाटील यांच्याकडनं पण चांगलं काम हे होतं आहे. म्हणून यापुढचे जे पण सरपंच उपसरपंच जे असतील त्यांच्यासाठी हे एक चॅलेंज आहे. कारण आज आपण बघा ग्रामपंचायतचं काम चालू आहे. आज आपले जिल्हा परिषद सदस्य हेवन मामा आजच कालच जवळजवळ 9-10 वर्षाचा आपल्या शाळेचा भाडा थकीत होता. आज ते त्यांनी आणायचं काम केलंय, कारण त्याच्या पाठीमागे लागून जिल्हा परिषदकडं ते सांगत होते फंड नाही, पण तिथं भांडून ते आणलेलं आहे. आपले महेंद्र पाटील आणि विनोद मुकादम यांचे सर्व आता वेस्ट मॅनेजमेंटसाठी ज्या ज्या गोष्टी लागत आहेत म्हणजे डबे, घनकचरा, हे सगळ्या म्हणजे ज्या ज्या निधी येण्याचं प्रमाण जो आहे, आणि खास करून यामध्ये मार्गदर्शन आपले महेंद्र मोदी साहेब करतातच. आणि आताच विषय होता का बाबा जे काही खर्च केलाय ते जिल्हा परिषदच्या मार्फत, कारण आता देवेश पाटील यांनी महेंद्र पाटील आणि त्यांची चर्चा झाली, कारण आपलं उपकेंद्र आहे, त्या उपकेंद्राला पुढच्या मान्यतेसाठी आपले पंचायत समिती सदस्य यांनी सगळी हे केलेली आहे फाईल. आता उद्या सोमवारी ते बसून लवकरात लवकर ते कारण खास ज्या ज्या गोष्टी गरज आहे आपल्या या परिसराला, कारण आज काल्हेर हे गाव राहिलं नाही, पण आता ते लगभग एक शहर होत चाललेलं आहे. आणि घनकचरा असू द्या, रोड असू द्या, आता खास करून एक म्हणजे माझ्यासाठी किंवा आमच्या सगळ्या संबंधित खाल्लेरवासींसाठी एक मानाचं हे झालं म्हणजे आज आपले स्वर्गीय जितेंद्र पाटील जे नौदल अधिकारी होते त्यांचं नाव आज आपल्या कमानीला दिलेलं आहे. म्हणजे खरोखर देईवरून येत आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे सर आम्ही एकच जनरेशन म्हणजे 1-2 वर्ष लहान असेल माझ्या, पण सगळ्यांशी संबंधित सर ती व्यक्ती रिटायर्ड झाली नेव्हीमधनं आणि त्यांनी मग मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून एक्झाम दिली, कॅप्टन झालं. पण आता कसं आहे काळाने हे दिले, पण आज एक अभिमानाची बात आहे का त्या व्यक्तीचं नाव अक्षरशः लोक पॉलिटिकली जे काय आपले वरिष्ठ आहेत त्यांचं नाव देण्याचा प्रयत्न करतायत. ज्या दोन्ही उपक्रमाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं त्याचं औपचारिकरित्या उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थांचं कौतुक कुठल्या शब्दाने करावं याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. आता तरीही तुमचं कौतुक करतो, याच्यासाठी करतो की माझ्या माहितीप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा हा पहिला प्रकल्प जो काल्हेर ग्रामपंचायतीने केला आणि म्हणून तुमचं मी विशेष कौतुक करतो. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून मी प्रयत्न करतो. अनेक ग्रामपंचायतींना सांगितलं, माझ्या ग्रामपंचायतीला अनेकदा सांगितलं, पण स्थानिक लोकांनी कोणी पुढाकार घेतला नाही. ग्रामस्थांनी आपला पुढाकार घेतला म्हणून पहिला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प करण्याचा मान तुम्हाला मिळाला. आणि मी आता जिल्हा परिषदेला सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या परिसरातल्या सगळ्याच गावांमध्ये ज्या 60 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे त्या 60 गावांमध्ये प्रत्येक गावचा घनकचरा व्यवस्थापनाचा स्वतंत्र प्रकल्प करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ह्या सगळ्या गावांना घनकचरा व्यवस्थापनाचं प्रकल्प हे सुरू होतील. आणि याचा नुकसान आपल्याला काही नाही, याचा फायदाच आहे. दुहेरी फायदा असा, आणि माहिती दिल्याप्रमाणे 3.5 टन कचरा, 3.5 टन खत या प्रकल्पामधून त्याची निर्मिती होईल. आता 5 रुपये किलोने तो विकला जाईल, पण काही दिवसाने त्याचा भाव 15 रुपये येईल अशी त्यांनी माहिती दिली. तर 15 रुपये जर भाव आला तर 52,500 रुपये दिवसाला या ग्रामपंचायतीला उत्पन्न तयार होईल. आणि त्याच्यात 60% जर खर्च केला आणि 40% निव्वळ उत्पन्न आपण जर करायचं ठरवलं तर 5-20 आणि
8,800 रुपये, म्हणजे 20,800 किंवा 20,900, साधारणतः 21,000 रुपये दिवसाला उत्पन्न या खत प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला होईल. म्हणजे महिन्याला झाला 6 लाख रुपये. पण हे 6 लाख रुपये उत्पन्न घनकचऱ्याच्या मधून होणार आहे, पण दुसरं तुमचं उत्पन्न वाढणार आहे. तुमचं उत्पन्न कसं वाढेल? गावचा कचरा तिथे प्रकल्पामध्ये गेला, त्याचा खत झाला, म्हणजे गावामध्ये रोगराई कमी होणार. दवाखान्याला जे पैसे आपले लागायचे होते ते लागणार नाही. ही तुमच्या उत्पन्नाची फरक. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे. मी निश्चितपणाने आता जिल्हा परिषदेच्या सगळ्या सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सूचना करेन की मागे जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातल्या पल्ली गावामध्ये आमच्या 24 एप्रिलच्या केंद्र सरकारच्या पंचायत राज दिवसाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम पल्लीला का घ्यायला सांगितलं मोदीजींनी हे माहीत आहे का तुम्हाला? आमचं मंत्रालय हे कार्यक्रम करणार होतं कर्नाटकला, पण त्यांनी सांगितलं की नाही, त्या पल्लीला करा. पल्लीला याच्यासाठी केलं की त्या गावच्या प्रत्येक घरामध्ये सोलर ऊर्जेवर चालणारी चूल त्या ग्रामस्थांनी बसवलेली आहे. आणि म्हणून कार्बन विसर्ग जो होतो आणि हे टेम्परेचर वाढते, हे टेम्परेचर कमी करायचं असेल तर देशातल्या सगळ्या गावांनी, 6 लाख गावं आहेत देशात, या सगळ्या गावांनी पुढाकार घेऊन अशाच प्रकारच्या सोलर ऊर्जेवर चालणाऱ्या चुली बसवाव्या, अशा प्रकारचा संदेश देशामध्ये देण्यासाठी त्या पल्लीला नरेंद्र मोदीजींनी तो कार्यक्रम केला. मला आपल्याला सूचना करायची आहे. भावना पाटील आहे, ते भरत आहे, आणि आपण सगळी व्यासपीठावर बसलेली मंडळी, तुमच्याशिवाय काही ते होत नाही. शेवटी ग्रामपंचायतीला प्रेरणा देणारे तुम्ही लोक आहात, समोरचे लोक आहेत. तुमच्या गावामध्ये सुद्धा सोलर ऊर्जेवर चालणारी चूल प्रत्येक घरामध्ये निर्माण करण्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. हे सोलर ऊर्जेवर चालणारे चुली जर तुम्ही बसवल्या तर मला असं वाटतंय की सतत विकास लक्ष्य हे जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे युनायटेड नेशनने, ते सगळे जे लक्ष्य आहेत ते पूर्ण करण्याचं काम या काल्हेर गावामध्ये देशात कदाचित पहिल्यांदा होईल. माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा तुम्ही. हे सतत विकास लक्ष्य काय हे कोणी निवडले? जगातले 146 देश एकत्र आले युनायटेड नेशनमध्ये, आणि 146 देशांनी विचार करून गावाचा, शहराचा सर्वांगीण विकास आपल्याला साधायचा असेल, व्हायब्रंट विलेज बनवायचे असतील, तर हे गोल अचीव करण्याची जबाबदारी ग्रामस्थांवर आणि ग्रामपंचायतीवर दिलेली आहे. आणि युनायटेड नेशनने त्याला 2015 ते 2030 असा 15 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. आणि म्हणून माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून 11 एप्रिल ते 17 एप्रिल मागच्या महिन्यात दिल्लीमध्ये ते आयकॉनिक वीक म्हणून आम्ही साजरा केला. आपल्या ठाणे जिल्ह्यातलेही जिल्हा परिषदेचे, ग्रामपंचायतीचे लोक त्या ठिकाणी आले होते. जे देशातले 5,000 लोकप्रतिनिधी दिल्लीला विज्ञान भवनमध्ये येऊन त्यांना आम्ही मार्गदर्शन दिलेलं आहे. काय हे विकास लक्ष आहेत? पहिलं, गावामध्ये कोणी भुकेचा राहणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे काल्हेरमध्ये कोणी भुकेचा झोपू शकत नाही. सगळ्यांकडे रोजगार आहे, बरोबर? हे सगळ्यांना जेवायला मिळते, हे लक्ष. दुसरं लक्ष आहे प्रत्येकाला रोजगार असला पाहिजे. तर तुमच्या गावामध्ये बिना रोजगाराचा कोणी असेल असं वाटत नाही. हे 2 गोल अचीव झाले. तिसरं गोल आहे सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. तर शिक्षणापासूनही इथं कोणी वंचित नसेल. सगळ्यांना चांगलं शिक्षण इथं मिळतंय ना, हे तिसरा गोल झाला. चांगलं आरोग्य सगळ्यांना असलं पाहिजे. तर चांगलं आरोग्याची सुविधा इकडे आहे. या ठिकाणी उपकेंद्र आहे. उपकेंद्राच्या माध्यमातून, खाजगी दवाखान्याच्या माध्यमातून केंद्राची मागणी करा. केंद्र सरकार मंजूर करून देणार, मग करून देऊ मंजूर, काय चिंता करू नको, जागा शोधून ठेवतो. इथं आरोग्य केंद्राची मागणी जयवंतरावला आम्ही केलेली आहे. तेही मंजूर करण्यासाठी निश्चितपणाने आपण पाठपुरावा करून ते मंजूर करू. हे चांगलं आरोग्य या ठिकाणी आहे. चौथा मुद्दा, 5वा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की महिला आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे. तर तुमच्या गावामध्ये महिला आणि पुरुषांमध्ये काय भेद आहे असं मला वाटत नाही. की आता सगळ्या महिला सरपंच पुढे केलेले आहेत आपण, आणि येणाऱ्या काळात असंही काही करता येते का बघा, की सरपंच महिला आरक्षण आहे म्हणून, पण उपसरपंच सुद्धा महिला करता आली तर ते आरक्षणाशिवाय केलं. हे आमच्याकडे काही भेदभाव नाही. तर ते गोल ही आम्ही अचीव केलं.
एवढे चांगले गार्डन बिल्डर तुम्ही बनवलेले आहेत. मुलांना गावामध्ये आल्हाददायक असं वातावरण निर्माण करण्याचाही त्याच्यामध्ये गोल आहे, तेही तुम्ही अचीव केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही हे सोलर ऊर्जेचा प्रकल्प राबवला तर तुमचे सगळेच्या सगळे 9 गोल हे अचीव होतील. आणि कदाचित देशातलं पहिलं गाव हे ठरेल काल्हेर गाव, ज्यांनी युनायटेड नेशनने ठरवलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे पहिल्यांदा अचीव केले. हे पहिलं गाव ठरेल. आणि मी विश्वासाने सांगतो, जर असं झालं तर या गावाची दखल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 100% घेतील असा मला विश्वास आहे.